गुड मॉर्निंग स्टुडंट. लास्ट लेक्चरमध्ये आपण लाईटशी रिलेटेड थेरी स्टडी केल्या होत्या. न्यूटन्स थेरी, न्यूटन कॉर्पस्क्युलर थेरी, हायजिन्स वेव्ह थेरी, त्यानंतर मॅक्सवेल्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह थेरी, आईन्स्टाईन क्वांटम थेरी आणि डी ब्रॉग्लीज ड्युएल थेरी. अकॉर्डिंग टू न्यूटन्स थेरी, लाईट इज अ मटेरियल पार्टिकल. बरोबर आहे. अकॉर्डिंग टू हायजिन्स थेरी, लाईट इज अ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल, लाईट इज अन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. According to Einstein, light is a photon which is a massless particle. So डी ब्रॉग्लीनं फायनल कन्क्लुजन ड्रॉ केलं की लाईट हॅज ड्युएल नेचर. तुम्हाला इंटरफरन्स, पोलरायझेशन, डिफ्रॅक्शन हे फिनॉमिनन स्टडी करायचे तर लाईटला कन्सिडर करायचं ॲज अ वेव्ह. आपल्याला जर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट स्टडी करायचं असेल तर लाईटला आपण सपोज करतो ॲज अ वेव्ह. सो लाईट हॅज ड्युएल नेचर. लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ वेव्ह ॲज वेल ॲज लाईट कॅन एक्झिस्ट ॲज अ पार्टिकल. ओके. मग आता पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आपल्याला चालू करायचे तो म्हणजे वेव्हफ्रंट, टाईप्स ऑफ वेव्हफ्रंट. आता नीट लक्ष द्या. 11थला आपण एक पॉईंट स्टडी केला आहे, फेज. हाच पॉईंट आपण 12थमध्ये ऑसिलेशन टॉपिक स्टडी करताना आपण ऑसिलेशन टॉपिक मी ज्या वेळेला शिकवलं त्यावेळी मी हा पॉईंट सांगितला होता. फेज इज नथिंग बट angular position of wave at given interval of time. Angular position of wave at given instant of time, at given interval of time is called as phase. 11th साऊंड वेव्ह, त्याच्यामध्ये ही आयडिया झाली होती, किंवा 12थचं ऑसिलेशन टॉपिक, वेव्ह मोशन टॉपिक, त्याच्यामध्ये मी फेज शिकवलं होतं. सो अँग्युलर पोझिशन ऑफ वेव्ह ॲट गिवन इन्स्टंट ऑफ टाईम इज कॉल्ड ॲज फेज. आपल्याकडे काही स्टँडर्ड फेज असतात, बरोबर आहे. सपोज करा टी इज इक्वल टू 0 सेकंड, वेव्ह पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाली तर याला आपण म्हणतो झिरो फेज, बरोबर आहे. वेव्ह जर निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट होत असेल तर हा फेज असतो पाय रेडियन. जर सपोज करा वेव्ह पॉझिटिव्ह साईड मॅक्झिममनं स्टार्ट होत असेल तर ही फेज असते +π/2 रेडियन. ही वेव्ह जर निगेटिव्ह साईड ओरिजिनमधून निगेटिव्ह साईड मॅक्झिमममधून स्टार्ट होत असेल तर ही फेज असते -π/2 रेडिएशन. फाय इज इक्वल टू -π/2, फाय इज इक्वल टू +π/2, फाय इज इक्वल टू पाय रेडियन, फाय इज इक्वल टू 0 रेडियन. हे आपल्याला फेज झालेलं आहे. आता सपोज करा ह्या दोन वेव्ह आहेत. ही पहिली वेव्ह आहे आणि ही दुसरी वेव्ह आहे. ह्या दोन वेव्ह मी ड्रॉ केल्यात. आता पहिली वेव्ह आहे ती स्टार्ट झाली फ्रॉम पॉझिटिव्ह साईड ओरिजिन, आणि दुसरी वेव्ह आहे ह्यांचं ॲम्प्लिट्यूड अनइक्वल आहे. पहिल्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे, दुसऱ्या वेव्हचा ॲम्प्लिट्यूड कम्पॅरेटिव्हली लार्ज आहे. पण दोन्ही वेव्ह पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधूनच स्टार्ट झाल्यात. यांना म्हणतात वेव्हज इन सेम फेज. ह्या दोन वेव्ह आहेत त्या सेम फेजमध्ये आहेत. ओके. आता इथे बघा, ही वेव्ह पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाले तर ही दुसरी वेव्ह आहे पॉझिटिव्ह साईड मॅक्झिममपासून चालू झाले. यांना म्हणतात. आता ह्या दोन वेव्हच्या अँग्युलर पोझिशन सेम नाही आहेत. एक वेव्ह पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून आहे तर दुसरी वेव्ह पॉझिटिव्ह साईड मॅक्झिमममधून आहे. यांना म्हणतात आउट ऑफ फेज. टू वेव्हज आउट ऑफ फेज, टू वेव्हज इन सेम फेज. तर आता हे सगळं लॉजिक आपल्याला यूज करायचं आहे टू स्टडी डेफिनेशन ऑफ वेव्हफ्रंट. सो वेव्हफ्रंट म्हणजे काय बघा. इट इज अ लोकस ऑफ all the points of medium to which wave reaches simultaneously so that all point vibrate in same phase. लोकस याचा अर्थ कलेक्शन. ओके. वेव्हफ्रंट हा मीडियम पॉईंटचं कलेक्शन आहे जिथे सगळ्या वेव्ह एकाच वेळेला पोचत आहेत आणि सगळ्या वेव्ह सेम फेजमध्ये असतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, एस इज अ पॉईंट सोर्स,
विच इमिट लाईट इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. ओके, माझ्याकडे एक पॉईंट सोर्स आहे, तो ऑल पॉसिबल डिरेक्शनला लाईट इमिट करतोय. आता गिवन मीडियम स्पीड ऑफ लाईट इज सेम. आता हा पॉईंट सोर्स जर एअरमध्ये प्लेस केला असेल तर प्रत्येक लाईट वेव्ह ट्रॅव्हल करेल विथ स्पीड सी. आणि सपोज करा सगळ्या लाईट वेव्ह ट्रॅव्हल झाल्यात फॉर टाईम इंटरवल टी सेकंड. ओके, वी हॅव अ पॉईंट सोर्स प्लेस्ड इन एअर मीडियम. बरोबर आहे, आपल्याकडे एक पॉईंट सोर्स आहे, त्याला एअरमध्ये प्लेस केला आहे, तो ऑल पॉसिबल डिरेक्शन लाईट इमिट करतोय. प्रत्येक लाईट वेव्ह ट्रॅव्हल झाले विथ व्हिलॉसिटी सी फॉर टाईम इंटरवल टी सेकंड. तर प्रत्येक वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार सी टी. कन्सिडर दिस सी टी ॲज रेडियस अँड पॉईंट सोर्स ॲज ओरिजिन. ड्रॉ अ स्पियर. मी एक स्पियर ड्रॉ केला. आता या सोर्सनं इमिट केलेल्या सगळ्या वेव्ह एकाच वेळेला या सोर्स स्पियरच्या सरफेसवर रीच होतील, एकाच वेळेला या स्पियरच्या सरफेसवर अराईव्ह होतील. बरोबर आहे, ह्या सोर्सनं इमिट केलेली प्रत्येक वेव्ह ट्रॅव्हल करते डिस्टन्स सी टी आणि या स्पियरच्या सरफेसवर रीच होते. मग आता ही पहिली वेव्ह, ही दुसरी वेव्ह, ही तिसरी वेव्ह, ही चौथी वेव्ह. ह्या सगळ्या वेव्ह एकाच वेळेला ह्या स्पियरच्या सरफेसवर जे पॉईंट आहे त्या पॉईंटपर्यंत पोचल्या. आता या पॉईंटपासून पुढची वेव्ह स्टार्ट होईल ती अशी असेल, या पॉईंटपासून पुढची वेव्ह स्टार्ट होईल ती अशी असेल, या पॉईंटपासून पुढची वेव्ह स्टार्ट होईल ती अशी असेल, आणि या पॉईंटपासून पुढची वेव्ह स्टार्ट होईल ती अशी असेल. बरोबर आहे. आता बघा, या पॉईंटला जी वेव्ह स्टार्ट झाली ती पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाले, या पॉईंटला जी वेव्ह स्टार्ट झाली ती पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाले, या पॉईंटला जी वेव्ह स्टार्ट झाली ती पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधून स्टार्ट झाले, या पॉईंटला जी वेव्ह स्टार्ट झाली ती देखील पॉझिटिव्ह साईड ओरिजिनमधूनच स्टार्ट झाले. याचा अर्थ ह्या सगळ्या वेव्ह सेम फेजमध्ये आहेत. याचा अर्थ पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी आणि पॉईंट डी या पॉईंटला वेव्हची फेज कशी आहे, सेम आहे. असे सेम फेज असणाऱ्या मीडियम पॉईंटचं कलेक्शन म्हणजेच वेव्हफ्रंट. लक्षात आलं. वेव्हफ्रंट इज अ लोकस ऑफ, इज अ कलेक्शन ऑफ ऑल द मीडियम पॉईंट्स टू विच वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली so that all point vibrates in same phase. This is called as वेव्हफ्रंट. कळलं. वेव्हफ्रंट हा मीडियम पॉईंटचं कलेक्शन असतं ज्या पॉईंटला सगळ्या वेव्ह एकाच वेळेला अराईव्ह होतात आणि तिथून ज्या वेव्ह नवीन स्टार्ट होतात, ज्या सेकंडरी वेव्ह स्टार्ट होतात त्यांचं अँग्युलर पोझिशन म्हणजे त्यांची फेज सेम असते. तर अशा सेम फेज असणाऱ्या मीडियम पॉईंटचं कलेक्शन त्याला म्हणतात वेव्हफ्रंट. लक्षात आलं. इट इज अ लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑफ मीडियम टू विच वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली सो दॅट ऑल पॉईंट्स व्हायब्रेट इन सेम फेज. ओके, मी पुन्हा एकदा रिपीट करतो, नीट लक्ष द्या. एस इज अ पॉईंट सोर्स. इट इज प्लेस्ड इन एअर मीडियम विच इमिट लाईट in all possible direction. In a given medium, speed of light is always constant. So in air medium, each light wave travel with velocity c for time interval t second. So consider distance ct as origin and point source as ct as radius and point source as origin. Draw one imaginary sphere. Light waves emitted by given source will arrive at a point on a surface of wavefront at same time. They arrive simultaneously. तिथून ज्या सेकंडरी वेव्ह स्टार्ट होत आहेत त्या सगळ्या सेकंडरी वेव्हची अँग्युलर पोझिशन कशी असेल, सेम असेल. तर असं सेम फेज असणाऱ्या मीडियम पॉईंटचं कलेक्शन दॅट इज नथिंग बट वेव्हफ्रंट. कळलं. माझ्याकडे एक पॉईंट सोर्स आहे, त्याला मी एअरमध्ये प्लेस केला आहे. तो ऑल पॉसिबल डिरेक्शन लाईट इमिट करतो आहे. प्रत्येक लाईट वेव्ह एअरमध्ये ट्रॅव्हल करते विथ स्पीड सी आणि प्रत्येक लाईट वेव्ह ट्रॅव्हल झाली फॉर टाईम इंटरवल टी सेकंड
सो प्रत्येक लाईट वेव्हनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असेल सी टी. कन्सिडर दी डिस्टन्स सी टी ॲज रेडियस अँड पॉईंट सोर्स ॲज ओरिजिन. ड्रॉ वन इमॅजिनरी स्पियर. ह्या सोर्सनं इमिट केलेलं लाईट वेव्स एकाच वेळेला या स्पियरच्या सरफेसवरच्या डिफरंट पॉईंटनं अराईव्ह होतील. हिथून ज्या सेकंडरी वेव्ह स्टार्ट होतील त्या सगळ्यांची अँग्युलर पोझिशन सेम असेल, म्हणजे सगळ्यांची फेज सेम असेल. असं सेम फेज असणाऱ्या मीडियम पॉईंटचं कलेक्शन दॅट इज नथिंग बट वेव्ह फ्रंट. ओके, क्लिअर झालं. इट इज द लोकस ऑफ ऑल द मीडियम पॉईंट्स टू विच वेव्ह रिचेस सायमल्टेनियसली सो दॅट ऑल पॉईंट व्हायब्रेट इन सेम फेज. ओके, मग आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे टाईप्स ऑफ वेव्ह फ्रंट. टाईप्स ऑफ वेव्ह फ्रंट. पहिला आहे ते म्हणजे स्पेरिकल वेव्ह फ्रंट. आता आपण जे डिस्कस केलं तो स्पेरिकल वेव्ह फ्रंट होता. बघा, एस इज पॉइंट सोर्स विच इमिट लाईट इन ऑल पॉसिबल डिरेक्शन. प्रत्येक लाईट वेव्ह ट्रॅव्हल झाली विथ व्हिलॉसिटी सी फॉर टाइम इंटरवल टी सेकंड. सो इच वेव्ह कवर डिस्टन्स सी टी. बरोबर आहे. कन्सिडर द डिस्टन्स ॲज ओरिजिन, कन्सिडर द डिस्टन्स ॲज रेडियस अँड सोर्स ॲज ओरिजिन. ड्रॉ वन इमॅजिनरी स्पियर. बरोबर आहे. या सोर्सनं इमिट केलेल्या लाईट वेव्स एकाच वेळेला ह्या स्पियरच्या सरफेसवर अराईव्ह होतील. म्हणजे हे पॉईंट ए बी सी डी ह्या सगळ्या पॉईंटची फेज सेम असेल तर हा झाला स्पेरिकल वेव्ह फ्रंट. लक्षात आलं. आता सेकंड आहे ते म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंट. मग आता एक लक्षात घ्या, स्पेरिकल वेव्ह फ्रंट जर ऑब्टेन करायचा असेल तर सोर्स कसा असायला पाहिजे. सोर्स मस्ट बी पॉइंट सोर्स अँड अ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मस्ट बी फायनाईट. हा क्वेश्चन एकदा AIPMT विचारला होता. ही कंडिशन टू गेट स्पेरिकल वेव्ह फ्रंट. तर कंडिशन टू गेट स्पेरिकल वेव्ह फ्रंट सोर्स कसा पाहिजे. सोर्स मस्ट बी पॉइंट सोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल मस्ट बी फायनाईट. आता लक्ष द्या, हा सोर्स आहे. या सोर्सनं इमिट केलेली लाईट ट्रॅव्हल करते थ्रू एअर मीडियम विथ व्हिलॉसिटी सी फॉर कंपॅरेटिव्हली लॉंगर टाईम इंटरवल टी सेकंड. आता लाईट लॉंगर डिस्टन्ससाठी ट्रॅव्हल झाले. ऑब्व्हियसली या लॉंगर टाईममध्ये लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स कंपॅरेटिव्हली लार्ज असेल. मग जर मी ते लॉंगर डिस्टन्स कन्सिडर केलं ॲज रेडियस अँड सोर्सला कन्सिडर केलं ओरिजिन आणि मी जर स्पियर ड्रॉ केला देन यू विल गेट अ ह्यूज स्पियर. बरोबर आहे ना. मी काय म्हणतो नीट आहे का. आपल्याकडे एक पॉईंट सोर्स आहे. बरोबर आहे. हा पॉईंट सोर्स लाईट इमिट करतोय. सपोज करा ही लाईट लॉंगर टाईमसाठी ट्रॅव्हल झाली. लॉंगर टाईमसाठी जर ही लाईट ट्रॅव्हल होत असेल तर ऑब्व्हियसली त्या लॉंगर डिस्टन्सला मी कन्सिडर केलं रेडियस आणि सोर्सला कन्सिडर केलं ओरिजिन. मी जर एक स्पियर ड्रॉ केला, हा स्पियर अगदी ह्यूज असेल. सो दॅट स्मॉल पोर्शन ऑफ द स्पियर इज कन्सिडर्ड ॲज अ प्लेन सरफेस. बरोबर आहे. हा 3 डायमेन्शन कन्सिडर करा. माझ्याकडे ह्यूज स्पियर आहे त्यामुळं 3 डायमेन्शनमध्ये हा स्पियर एवढा मोठा असेल की त्याचा छोटा पोर्शन असेल त्याला कन्सिडर कराल ॲज अ प्लेन वेव्ह फ्रंट. तर हा झाला प्लेन वेव्ह फ्रंट. हे लाईटचं प्रोपगेशन. तर हा म्हणजे प्लेन वेव्ह फ्रंट. दिस इज डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. तर हा झाला प्लेन वेव्ह फ्रंट. मग प्लेन वेव्ह फ्रंट ऑब्टेन करायचा असेल तर कंडिशन काय झाली. सोर्स मस्ट बी द पॉइंट सोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल मस्ट बी इन्फानाईट. बरोबर आहे.
आता आपल्यापासून सन इतक्या लॉंगर डिस्टन्सवर आहे की विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स सन हा पॉईंट सोर्स आहे. मग सनपासून जी लाईट येते, सन विथ रिस्पेक्ट टू ऑब्झर्वर ऑन अर्थ सरफेस, सन इज अ पॉईंट सोर्स. आणि तिथून लाईट जी ट्रॅव्हल करून येते ती इन्फानाईट डिस्टन्स ट्रॅव्हल करून येते. त्यामुळं सनची आपल्या डोळ्यांवर पडणारी लाईट हा वेव्हफ्रंट कोणता असतो? प्लेन वेव्हफ्रंट असतो. क्लिअर झालं? टाईप्स ऑफ वेव्हफ्रंट लक्षात आलं. पहिली टाईप आहे स्पेरिकल वेव्हफ्रंट, तर दुसरी टाईप आहे प्लेन वेव्हफ्रंट. स्पेरिकल वेव्हफ्रंट ही आयडिया क्लिअर झाली. स्पेरिकल वेव्हफ्रंट ऑब्टेन करायचं असेल देन सोर्स मस्ट बी द पॉईंट सोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल मस्ट बी फायनाईट. जर तुम्हाला प्लेन वेव्हफ्रंट ऑब्टेन करायचं असेल तर डिस्टन्स ट्रॅव्हल सोर्स मस्ट बी द पॉईंट सोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल मस्ट बी इन्फानाईट. ओके. मग वेव्हफ्रंटची थर्ड टाईप असते ती म्हणजे स्पेरिकल वेव्हफ्रंट. सॉरी, स्पेरिकल नाही, सिलेंड्रिकल. आपण ऑलरेडी स्पेरिकल वेव्हफ्रंट डिस्कस केला आहे. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. आता नीट लक्ष द्या. माझ्याकडे एक लाईन सोर्स आहे. आता लाईन सोर्स म्हणजे खूप साऱ्या पॉईंट सोर्सेसचं कलेक्शन असणार आहे. माझ्याकडे एक लिनियर सोर्स आहे, माझ्याकडे एक लाईन सोर्स आहे. आता हा लाईन सोर्स म्हणजे खूप साऱ्या पॉईंट सोर्सचं कलेक्शन असणार आहे. आता नीट लक्ष द्या. हा पॉईंट सोर्स, ह्या लिनियर सोर्सवर जे पॉईंट सोर्स आहेत ते लाईट इमिट करतायत. ही लाईट फायनाईट टाईम इंटरवलसाठी ट्रॅव्हल करते. बरोबर आहे. आता सोर्स आहे तो पॉईंट सोर्स आहे आणि लाईटनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स फायनाईट आहे. आता ह्या फायनाईट डिस्टन्सला मी कन्सिडर केलं ॲज ओरिजिन आणि पॉईंट सोर्सला कन्सिडर केलं ॲज सोर्स. सॉरी, हे फायनाईट डिस्टन्स आहे याला कन्सिडर केलं ॲज रेडियस आणि पॉईंट सोर्सला कन्सिडर केलं ॲज ओरिजिन. मी एक स्पेरिकल वेव्हफ्रंट ड्रॉ केला. हा झाला तो स्पेरिकल वेव्हफ्रंट. बरोबर आहे. हा पॉईंट सोर्स आहे, ह्यानं लाईट इमिट केली. ही लाईट देखील फायनाईट टाईम इंटरवलसाठी ट्रॅव्हल झाली. त्या फायनाईट टाईममध्ये हिनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स फायनाईट असणार आहे. सो सोर्स पॉईंट सोर्स आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल फायनाईट आहे. ऑब्व्हियसली हे फायनाईट डिस्टन्स मी कन्सिडर केलं रेडियस आणि पॉईंट सोर्सला कन्सिडर केलं ॲज ओरिजिन. सो मला मिळाला हा स्पेरिकल वेव्हफ्रंट. बरोबर आहे. असंच या पॉईंट सोर्सचा हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आला. हा पॉईंट सोर्स आहे, याचा हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आला. हा पॉईंट सोर्स आहे, याचा हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आला. हे सगळे स्पेरिकल वेव्हफ्रंट मी जर जॉईन केले तर मला सिलेंडर मिळेल. तर हा झाला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. लक्षात आलं? सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट मिळण्यासाठी कंडिशन असते सोर्स मस्ट बी द लाईन सोर्स अँड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मस्ट बी फायनाईट. कळलं? तर आपल्याकडे 3 वेव्हफ्रंट असतात: स्पेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट अँड सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. प्लेन वेव्हफ्रंट हा वेगळा नाही आहे, तो स्पेरिकल वेव्हफ्रंटचाच एक पार्ट आहे. जर लाईट इन्फानाईट डिस्टन्ससाठी इन्फानाईट टाईमसाठी ट्रॅव्हल करत असेल, लाईट जर कम्पॅरेटिव्हली लॉंगर टाईमसाठी ट्रॅव्हल करत असेल, इन दॅट लॉंगर टाईम डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लाईट विल बी लार्ज. हे लार्ज डिस्टन्स कन्सिडर केलं ॲज ओरिजिन आणि पॉईंट सोर्सला कन्सिडर केलं, लार्ज डिस्टन्सला कन्सिडर केलं ॲज रेडियस अँड पॉईंट सोर्सला कन्सिडर केलं ॲज ओरिजिन. आपण जर स्पेरिकल वेव्हफ्रंट कन्स्ट्रक्ट केला तर हा स्पेरिकल वेव्हफ्रंट एवढा ह्यूज असेल की त्याचा स्मॉल पोर्शन असेल त्याला आपण कन्सिडर करू ॲज अ प्लेन वेव्हफ्रंट. ओके. आणि आपल्याकडे लाईन सोर्स असेल. आता लाईन सोर्स असेल तर लाईन सोर्स म्हणजे खूप साऱ्या पॉईंट सोर्सचं कलेक्शन असणार आहे. हे पॉईंट सोर्स आहेत, ती लाईट इमिट करतायत. ही लाईट फायनाईट टाईमसाठी ट्रॅव्हल होते. आफ्टर फायनाईट टाईम प्रत्येक पॉईंट सोर्सचा तुम्हाला एक स्पेरिकल वेव्हफ्रंट मिळेल. हे सगळे स्पेरिकल वेव्हफ्रंट तुम्ही जर जॉईन केले तर सिलेंडर बनेल.
हा सिलेंडर म्हणजे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. सो कंडिशन टू गेट स्पेरिकल वेव्हफ्रंट, distant travel source must be point source and distant travel must be finite. Plane wavefront source must be the point source and distant travel must be infinite. तर सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटसाठी कंडिशन असते सोर्स मस्ट बी द लाईन सोर्स अँड डिस्टंट ट्रॅव्हल मस्ट बी फायनाईट. ओके, आता दोन इम्पॉर्टंट डेफिनेशन आहेत. एक इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे ते म्हणजे वेव्ह नॉर्मल. A perpendicular drawn to the wavefront in the direction of propagation of wave is called as wave normal. Perpendicular drawn to the surface of wavefront a perpendicular drawn to the surface of wavefront in the direction of propagation of light is called as wave normal. वेव्हफ्रंट ज्या डिरेक्शनला प्रोपगेट होतोय त्या डिरेक्शनला वेव्हफ्रंटला एका पर्टिक्युलर पॉइंटला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर, दॅट इज नथिंग बट वेव्ह नॉर्मल. सपोज करा हा सोर्स आहे, हा स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे जो फॉरवर्ड डिरेक्शनला प्रोपगेट होतोय, बरोबर आहे. मग हा मी परपॅन्डिक्युलर ड्रॉ केला, बघा हे 90 डिग्री असणार आहे. तर हे म्हणजे काय झालं, वेव्ह नॉर्मल. लक्षात आलं. अ परपॅन्डिक्युलर ड्रॉन टू द सरफेस ऑफ वेव्हफ्रंट इन द डिरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज वेव्ह नॉर्मल. ओके, हा प्लेन वेव्हफ्रंट आहे. प्लेन वेव्हफ्रंट या डिरेक्शनला प्रोपगेट होतोय, तर त्याच्या डिरेक्शन ऑफ प्रोपगेशनला ड्रॉ केलेला परपॅन्डिक्युलर म्हणजे वेव्ह नॉर्मल. तर एक्झामला, थेअरी एक्झामला हे क्वेश्चन येतात, तुम्हाला स्पेरिकल वेव्हफ्रंट अँड प्लेन वेव्हफ्रंट विचारतात. तर हे झालं स्पेरिकल वेव्हफ्रंट, तर हे झालं प्लेन वेव्हफ्रंट अँड इट्स वेव्ह नॉर्मल. लक्षात आलं. आता स्पेरिकल वेव्हफ्रंटच्या दोन टाईप असतात, कॉन्व्हर्जिंग स्पेरिकल वेव्हफ्रंट अँड डायव्हर्जिंग स्पेरिकल वेव्हफ्रंट. आता बघा, हे सगळे वेव्हफ्रंट आहेत ती या पॉईंटला कॉन्व्हर्ज होऊ लागले, याला म्हणायचं कॉन्व्हर्जिंग स्पेरिकल वेव्हफ्रंट. तर इकडे वेव्हफ्रंट आहेत ती या पॉईंटपासून दूर चाललेत, याला म्हणायचं डायव्हर्जिंग स्पेरिकल वेव्हफ्रंट. क्लिअर झालं. आता याच्या पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे हायजिन्स कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट अँड वेव्ह नॉर्मल. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. थांबूयात.